छोटूला आणायला चालले आता. बघू शकता असं जायला लागतं. आमच्या इथे भरपूर जंगल आणि रस्ता पण खूप डेंजर आहे. खूप म्हणजे खूप. दाखवते आता तुम्हाला. तुम्ही बघा रस्ता बघत चला माझ्यासोबत. आता शाळा सुटली बाबूची. आता सरांनी काय काय सांगितलं ते सांगतोय बघा आपल्याला. अजिबात सांगत नाही तो. काय सांगितलं सरांनी? उद्या काय आहे शाळेत? उद्या ना थंडी. उद्या शाळा हाय थंडीची ना. सकाळची शाळा असली तर म्हणतो थंडीची शाळा आहे. सकाळी आहे ना शाळा. किती वाजता? 7 वाजता ना. होय. हां. आणि काय सांगितलं अजून? आणि उद्या पाटी ये. आणि उद्या शेतात घेऊन शेतात. आणि आणि शर्ट घालायचं आणि कसला शर्ट घालायचा आहे? कोणतरी घालायचं. सार्थक बोलत होता सदरा लेंगा घालायचा. व्हाईटवाली कपडे. मग कुठे नाही आहो. नाही ताई येणार आहेत. हा कोणाकडे दे पाठवू. सांगते इकडलं कोण येणार असेल ना. हां चालेल सांगते. अजून काय सांगितलं? टाळ आणि टोपी घालून न्यायला सांगितली. बॅग आणायची की नाही? मग ती कोण सांगणार? सांगायला येत नाही सरांनी काय काय सांगितलंय ते. उतराय पुढे. गेट उघडा आहे तो बघ. जाऊ नकोस. आता बघा त्याच चढ होता ना त्याच रस्त्याने आता आम्ही उतरतो. कसं उतरायला लागतं बघा. घाबरत खूप भीती वाटते. खूप भीती वाटते. आणि म्हणतो पप्पांनी सांगितलं इथून नाही जायचं इथून जायचं. आणि मी त्याला त्या रस्त्यातून नेलं ना. त्याच्या पप्पांनी सांगितलं इथून नाही जायचं. लगेच घरी जाऊन नाव सांगतो. मग असा आगाव आहे तो माझा पोरगा. लय आगाव आहे म्हणजे काय सांगू. खूप आगाव आहे तो. मस्ती पण लय करतो. शाळेत पण आता पडला होता. दुखतंय काय आता? सकाळी दुखतंय बोललास ना पप्पांना. आता नाही दुखत म्हणतो. पप्पांना सांगत होता दुखतंय म्हणून. पप्पा ओरडत होते मला. आणि आता सांगतो नाही दुखत म्हणून. आणि कुठल्या गाडीचे आवाज आले तर असं घाबरतो थोडं. आता कसं घाबरलाय. माझी चप्पल पूर्ण तुटली आता शून.